जय महाराष्ट्र मित्रांनो, ब्लॉग नंबर 17मध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या ब्लॉगमध्ये आपण महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमा बॉर्डरवर असलेली ही दूधगंगा नदीचे पुराचे पाणी करालोय। बघालोय काय आज काय पावसानं हजेरी लावायला नव्हती, म्हटलं जाता जाता पाणी केवढं आले नदीला तर बघूया। पाणी असं तुडूंब भरले, तो जुना पुलाच्या मच्छिद्रीला पाणी घासायला लागले। नवीन पुलाला बघितलं तर काय पाणी अजून एवढं टच झालेलं नाही, त्यामुळं वाहतूक सुरळीत आहे। वाहतूक अजून काय बंद झालेलं नाही, वाहतूक चालू आहे कंटिन्यू। हायवे काय बंद नाही आहे आपला। हायवेच्या पलीकडे पण बघितलं आपलं पूर्ण पात्राच्या बाहेर गेलेलं आहे पाणी। तरी पाऊस लय जोरदार झाला आहे। हे सगळं बघून आपण आपल्या ड्युटीवर आलो। त्यानंतर आपल्याला नूडल्स फ्राय करायचे होते सूपसाठी। अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर नूडल्स काढतो आपण आणि एका ट्रेमध्ये असं गार होण्यासाठी ठेवतो। एवढं नूडल्स फ्राय करून ठेवलं। आजच्या दिवसातली व्हेज कॉमन नूडल्स ही पहिली ऑर्डर होती। यात गेस्टचं सजेशन होतं त्यांना चिली गार्लिक नूडल्स पाहिजे होतं। ब्रेकनंतर परत ड्युटीवर आलो। पहिलं तर पृथ्वी चिकन कटिंग करून ठेवत होता ऑर्डरसाठी। मग आजच्या दिवसातली लास्टची ऑर्डर आली राईस। म्हणलं जरा सिनेमॅटिक व्हिडिओ करूया, म्हणून अशा प्रकारे व्हेज बन गार्लिक राईस लास्टची ऑर्डर दिली आणि आपली ड्युटी संपली। ऑर्डर दिल्यानंतर मग 10 मिनटं थोडीशी इकडची तिकडची वायपरची चर्चा करून आपण आपल्या घरी चाललो। अशा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा। भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।